नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी सतीश बाळासाहेब हांडगे, सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग, एटीएशएम कॉलेज, नाशिक. एटीएशएम कॉलेज ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बी ए वर्गाच्या द्वितीय सत्रामधील 6व्या सेमिस्टरमधील पर्यटन भूगोलाचं आज आपण अध्ययन करणार आहोत. आपल्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे पर्यटन व्यवसायामधील निवासस्थानांचे महत्त्व व त्याची भूमिका. आज आपण निवासस्थानांचे विविध प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी सर्वप्रथम आपण पर्यटन म्हणजे काय हे आपण जाणून घेऊ. जागतिक पर्यटन संघटनेने पर्यटनाची एक महत्वाची व्याख्या केली की ज्याच्यामध्ये एखादी व्यक्ती जर आपल्या वास्तव्याच्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाऊन कायमस्वरूपी वास्तव्य न करता एका वर्षाच्या आत सोडून घेऊन इतर गोष्टी करून परत आपल्या मूळ ठिकाणी येतो, त्यास आपण त्या ठिकाणी पर्यटन असं म्हणत असतो. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं, कुठलाही व्यक्ती हा कायमस्वरूपी स्थायिक होत नाही, तर तो काही कालावधीसाठी, काही अल्प कालावधी असेल, काही वेळेस दीर्घ कालावधी असेल, त्या विशिष्ट उद्देशाने ज्यावेळेस व्यक्ती वेगवेगळ्या प्रदेशांना भेटी देण्यासाठी जातो आणि परत आपल्या मूळ ठिकाणी येतो, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी या प्रक्रियेमध्ये प्रवास आणि निवास हे दोन घटक अत्यंत महत्वाचे आहे. त्यानंतर एक महत्वाची व्याख्या अ, हर्मन यांनी 1910 साली यांनी सांगितली की एखाद्या अपरिचित देशात किंवा शहरात विदेशी व्यक्तीचे आगमन, काम, आजूबाजूच्या स्थळांना भेटी देणे व पुन्हा स्वगृही येणे, अ, स्वगृही परत येणे, याच आपण त्या ठिकाणी पर्यटन असे म्हटलं जातं. आता याच्यामध्ये पण त्या ठिकाणी या व्याख्यामध्ये सांगितलंय की प्रवास करणं त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे पर्यटनामध्ये आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी काम करणं आणि आजूबाजूच्या पर्यटन स्थळी भेटी देणं म्हणजे आपले उद्दिष्ट पूर्ण करणं. आपण ज्या उद्दिष्टाने प्रवास करतो आणि त्या ठिकाणी मुक्काम करतो आणि आपले उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर आपण परत स्वग्रही किंवा मूळ ठिकाणी येतो. या संकल्पनेला पर्यटन असं म्हटलं जातं. आणि जोस ॲरेलागा यांनी 1993 ला त्यांनी सांगितलं, की सायकलवरून प्रवासासाठी फिरणे, गिर्यारोहण करणे, नौकाविहार करणे, खेळ, निसर्ग निरीक्षण इत्यादीसाठी भ्रमंती करणे, मुक्काम करणे आणि परत आपल्या मूळ ठिकाणी येणे, या संकल्पनेला त्या ठिकाणी पर्यटन असे म्हटले जाते. आता पूर्वी लोकं त्या ठिकाणी पर्यटनासाठी जे जात होते, त्या ठिकाणी आजूबाजूच्या पर्यटन स्थळांची माहिती मिळवणे किंवा आजूबाजूच्या प्रदेशांची त्या ठिकाणी भौगोलिक माहिती असेल, तर त्या ठिकाणी नैसर्गिक माहिती असेल किंवा आजूबाजूच्या स्थळांविषयी त्या ठिकाणी माहिती करून घेणे, यासाठी प्रवास केला जाईल. त्यानंतर पुढच्या काळामध्ये 1700 व 18व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला लोकांचा प्रवास वर्णन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, की जेणेकरून लोकं त्या ठिकाणी एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये किंवा एका खंडातून दुसऱ्या खंडामध्ये त्या ठिकाणी प्रवास करू लागले आणि या प्रवासादरम्यान त्यांना त्या ठिकाणी प्रवास करणे आणि त्या ठिकाणी दुसरी महत्त्वाची अ, मोठी समस्या जी निर्माण झाली ती होती त्या ठिकाणी त्या विशिष्ट पर्यटन स्थळी किंवा विशिष्ट प्रदेशामध्ये निवास करणे. त्याच्यातून त्या ठिकाणी च्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या जगामध्ये त्या ठिकाणी वाहतुकीच्या साधनांची विकसित होत गेले, की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी रस्ते महामार्ग असेल, रेल्वे महामार्ग असेल, हवाई महामार्ग असेल, यांच्यामुळे त्या ठिकाणी आज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणं अत्यंत सोयीचं झालं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण जर पर्यटनामध्ये जर आपण निवासस्थानांची जर भूमिका बघितली, ती अत्यंत मूलभूत स्वरूपाची भूमिका त्या ठिकाणी आहे. कारण ज्यावेळेस आपण पर्यटनासाठी जातो, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची जो घटक त्या ठिकाणी आवश्यक असतो, त्या ठिकाणी निवारा किंवा त्या ठिकाणी निवास करणे. मग आज त्या ठिकाणी जसं वाहतुकीच्या साधनांमध्ये विकास झाला, तसंच त्या ठिकाणी आपल्याला रहिवाशी किंवा निवासी स्थानांचा पण आपल्याला पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता निवासस्थानाचे जर आपण अभ्यास करायचा असेल, तर या ठिकाणी आपल्याला निवासस्थानाचे प्रामुख्याने 2 प्रकार आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे खाजगी निवासस्थाने आणि दुसरं आहे सरकारी निवासस्थाने. खाजगी निवासस्थाने प्रामुख्याने त्या ठिकाणी एखाद्या पर्यटन स्थळी किंवा त्या ठिकाणच्या सुख-सुविधांवरती अवलंबून त्या ठिकाणी जे काही खाजगी लोकं आहेत, की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या अ, खर्चातून त्या ठिकाणी जे काही निवासस्थाने उभारली आहेत, त्यांना आपण त्या ठिकाणी खाजगी निवासस्थाने म्हणतो. तो एका व्यक्ती असेल किंवा एखादा ग्रुप असेल, असं त्या ठिकाणी मोठमोठे ग्रुप्स त्या ठिकाणी आहे हॉटेल इंडस्ट्रीमधले, की त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचे त्या ठिकाणी ज्या विकसित पर्यटन स्थळं आहे, त्या पर्यटन स्थळी आपल्याला खाजगी निवासस्थानांचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो.
आणि काही सरकारी निवासस्थाने आहे. ज्यावेळेस एखाद्या गव्हर्नमेंट थ्रू त्या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल किंवा त्या ठिकाणी भारताचं गव्हर्नमेंट असेल किंवा वेगवेगळे देशातील त्या ठिकाणी गव्हर्नमेंट असेल, त्यांच्या त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांसाठी त्यांनी त्या ठिकाणी अ, वेगवेगळे निवासस्थानं त्या ठिकाणी आपल्याला बांधलेले त्या ठिकाणी दिसून येतात. ते सुद्धा आपण त्या ठिकाणी निवासस्थानासाठी त्यांचा वापर त्या ठिकाणी पर्यटनस्थळी करत असतो. त्यामुळे त्या ठिकाणी पर्यटनाचे प्रामुख्याने 2 महत्त्वाचे घटक आहे. एक आहे खाजगी निवासस्थाने आणि दुसरं आहे सरकारी निवासस्थाने. तर आपण आज खाजगी निवासस्थानांचा त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. खाजगी निवासस्थानांचा आपण खाजगी निवासस्थानांमध्ये सर्वप्रथम त्या ठिकाणी जो समावेश होतो तो म्हणजे हॉटेल. आता आपण जर हॉटेलची त्या ठिकाणी जर आपण इतिहास बघितला, तर 1312 साली, इसवी 1312 साली त्या ठिकाणी पॅरिसमध्ये सर्वप्रथम हॉटेल ही संकल्पना त्या ठिकाणी उदयास आली. त्यानंतर जवळपास मधला बराचसा कालावधी जाऊन 1820 साली स्वित्झर्लंडमध्ये निवासी पहिलं हॉटेल त्या ठिकाणी स्थायिक झालं आणि त्यानंतर मग युरोपियन देशांमध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रवासादरम्यान रस्त्याला लगत त्या ठिकाणी हॉटेलांची त्या ठिकाणी निर्मिती व्हायला त्या ठिकाणी सुरुवात झाली. की त्या ठिकाणी हॉटेल्समध्ये फक्त जेवणाच्या सुविधा त्या ठिकाणी प्रोव्हाईड केल्या जायच्या किंवा त्या ठिकाणी पोहोचवल्या जायच्या लोकांपर्यंत. पण आज त्या ठिकाणी जर आपण बघितलं, जसं त्या ठिकाणी अ, आर्थिक विकास वेगवेगळ्या देशांचा जसा त्या पद्धतीने वाढतोय, त्याच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती प्रवासाची संख्या त्या ठिकाणी वाढते. त्याचबरोबर त्या ठिकाणी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढते. त्यामुळे त्या ठिकाणी फक्त भोजनाचीच नाही, तर त्या ठिकाणी निवाराची पण त्या ठिकाणी आवश्यकता दिवसेंदिवस त्या ठिकाणी पर्यटकांना भासू लागली. त्यामुळे हॉटेलचा वापर हा फक्त भोजनासाठी नसून त्या ठिकाणी निवासस्थानांसाठी पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आज आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर खाजगी निवासस्थानांमध्ये हॉटेल, त्यानंतर आपण जर बघितलं तर मोटेल ही एक महत्त्वाची निवासस्थाने आहे, की जेणेकरून त्या ठिकाणी फक्त प्रवासादरम्यान त्या ठिकाणी फक्त जेवणाची आणि निवाऱ्याची सुविधा नको, तर आपल्यासोबत जे काही वाहन आहे, पार्किंगची किंवा त्याची काही सर्व्हिसिंग असेल किंवा त्या ठिकाणी समजा काही स्पेअर पार्ट बदलायचे असेल, तर वाहनाची पण त्या ठिकाणी सुविधा त्या ठिकाणी पार्किंगची असेल किंवा इतरही गोष्टींची त्या ठिकाणी सर्व्हिसिंगची असेल किंवा मेंटेनन्सची असेल त्या ठिकाणी केली जाते. त्याला आपण त्या ठिकाणी त्या संकल्पनेला मोटेल्स म्हटलं जातं. त्यानंतर रिसॉर्ट एखाद्या पर्वतीय प्रदेशांमध्ये किंवा त्या ठिकाणी एखाद्या बीच भागामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जे काही हॉटेल्स बांधले जातात किंवा त्या ठिकाणी नैसर्गिक अधिवासामध्ये जे काही रहिवासी निवासस्थाने बांधले जातात, त्याला त्या ठिकाणी रिसॉर्ट म्हटलं जातं. प्रामुख्याने जे काही पर्वतीय प्रदेश आहे किंवा त्या ठिकाणी जंगलांचा भाग आहे किंवा त्या ठिकाणी अ, अ, बीचचा भाग आहे, समुद्रकिनाऱ्याचा भाग आहे. तर या भागांमध्ये आपल्याला रिसॉर्ट मोठ्या प्रमाणावरती विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. काही युवा वसतिगृह आहे, की ज्या भागामध्ये युवांची संख्या जास्त आहे, की त्या युवांची संख्या जास्त म्हणजे त्या ठिकाणी एखादं खेळाचं केंद्र असेल किंवा त्या ठिकाणी एखादं त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर एखादं शैक्षणिक केंद्र असेल. म्हणजे आपण जर भारतामध्ये बघितलं तर समजा बेंगलोर असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी पुणे असेल. तर या भागांमध्ये शिक्षणाच्या किंवा नोकरीच्या दृष्टीने काम करणारी संख्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे किंवा एखादं स्पोर्ट्स सेंटर असेल. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर किंवा वसतिगृह किंवा युथ हॉस्टेल्स आपल्याला मोठ्या प्रमाणावरती विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर धर्मशाळा आहे. वेगवेगळ्या त्या ठिकाणी आपण जर नैसर्गिक पर्यटन स्थळं असतील, ऐतिहासिक पर्यटन स्थळं असतील किंवा त्या ठिकाणी धार्मिक पर्यटन स्थळं असतील, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती लोकांची संख्या असते आणि मोठ्या संख्येने लोकं ज्यावेळेस एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये भेटी देत असतात, की ज्याने आपण त्या ठिकाणी जर बघितलं तर जे काही समजा धार्मिक यात्रा असतात, या वेगवेगळ्या धार्मिक यात्रा ज्या विशिष्ट भागांमध्ये आयोजित केल्या जातात, तर त्या भागांमध्ये रहिवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते आणि त्या ठिकाणी मग पर्यटकांना राहण्यासाठी स्वस्तामध्ये त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर धर्मशाळांची त्या ठिकाणी निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर हे एक महत्त्वाचं खाजगी निवासस्थाने आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर पथिकाश्रम. पथिकाश्रम किंवा याला इन म्हटलं जातं. आज त्या ठिकाणी आधुनिक काळामध्ये पर्यटकांसाठी वेगवेगळ्या सुविधा त्या ठिकाणी या हॉटेल्समध्ये त्या ठिकाणी लोकांपर्यंत, पर्यटकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवल्या जातात. त्याला त्या ठिकाणी अ, नाश्त्याची, जेवणाची, त्याचबरोबर राहण्याची आणि इतरही त्या ठिकाणी लक्झरियस किंवा आलिशान सुविधा त्या ठिकाणी या विशिष्ट हॉटेल्समध्ये त्या ठिकाणी प्रोव्हाईड केलं जातं. त्याला पथिकाश्रम किंवा इन म्हटलं जातं. त्यानंतर आहे तंबू. आता तंबू हा एक त्या ठिकाणी किंवा आपण टेंट म्हटलं जातं. ज्यावेळेस पर्यटक हा स्वतः त्या ठिकाणी
निवाऱ्याची सुविधा त्या ठिकाणी स्वतः आयोजित करतो किंवा स्वतः त्या ठिकाणी आपण स्वतःसोबत त्या ठिकाणी एखादा तंबू किंवा टेंट घेऊन आपण एखाद्या नैसर्गिक प्रदेशामध्ये किंवा एखाद्या धरणाच्या प्रदेशामध्ये किंवा एखाद्या डोंगराळ प्रदेशामध्ये किंवा प्रवासादरम्यान ज्यावेळेस आपल्याला जिथे आपल्याला अ, निवास करणं शक्य होईल अशा भागामध्ये ज्यावेळेस आपल्याला निवास किंवा थांबायचं असेल, मुक्काम करायचं असेल, त्यावेळेस टेंट हा एक महत्त्वाचा त्या ठिकाणी आज निवासाचा मार्ग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर होमस्टे आहे. होमस्टे आज त्या ठिकाणी नवीन एक संकल्पना त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. आपण जर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये जर बघितलं, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी समजा लेह लडाख असेल किंवा नैनिताल असेल, शिमला असेल, मनाली असेल किंवा केरळ असेल, गोवा या भागांमध्ये ज्या भागामध्ये जे स्थायिक लोकं राहतात, त्या स्थायिक लोकांनीच आपल्या घरामध्ये काही विशिष्ट रूम्स त्या ठिकाणी बांधून आपल्या घरामध्येच पर्यटकांना राहण्यासाठी, जेवणासाठी ज्या काही सुविधा निर्माण केल्या, तर त्याला त्या ठिकाणी होमस्टे म्हटलं जातं. आज ही संकल्पना दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर अतिथीगृह. कुठल्याही प्रदेशामध्ये ज्यावेळेस त्या स्थानिक संस्था असते किंवा स्थानिक त्या ठिकाणी त्यांचं एक नगरपंचायत असते किंवा त्या ठिकाणी नगरपालिका असते किंवा त्या ठिकाणी ग्रामपंचायत असते. यांच्या सहाय्याने त्या ठिकाणी वेगवेगळ्या त्या ठिकाणी अतिथीगृह बांधले जातात. ज्यावेळेस पर्यटक येतात, समजा त्या ठिकाणी आपण उदाहरण द्यायचं झालं तर त्या ठिकाणचं महाबळेश्वर आहे. तर त्या ठिकाणचं जे काही संस्थान आहे, या संस्थानाच्या अंतर्गत त्या ठिकाणी वेगवेगळ्या पर्यटकांसाठी अतिथीगृह त्या ठिकाणी बांधले जातात. काही धार्मिक पर्यटन स्थळं असतील, की त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण गणपतीपुळे घेतलं किंवा त्या ठिकाणी समजा अ, हे जे महत्त्वाचे त्या ठिकाणी जे पर्यटन स्थळ आहे, ते या ठिकाणी ह्या विशिष्ट निवासस्थानांचा त्या ठिकाणी समावेश केला जातो. तर हे जे सर्व घटक आहे, हे सर्व घटक त्या ठिकाणी खाजगी निवासस्थानांमध्ये येत असतात. तर आज आपण त्या ठिकाणी सर्वप्रथम त्या ठिकाणी हॉटेल्सचा त्या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये हॉटेलचे त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे आंतरराष्ट्रीय हॉटेल. ज्यावेळेस आपल्याला दुसऱ्या देशामध्ये आपल्याला जायचं असतं किंवा दुसऱ्या देशामध्ये आपण जातो, त्यावेळेस त्या ठिकाणी दुसऱ्या देशामध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या हॉटेलमध्ये आपण राहतो किंवा त्या हॉटेलमध्ये आलिशान सुविधा त्या ठिकाणी पुरवल्या जातात. त्याला त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय हॉटेल त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर आपल्याला त्या ठिकाणी भारतातून इतर देशामध्ये त्या ठिकाणी फिरण्यासाठी जायचंय. तर आपण त्या ठिकाणी समजा युरोपियन देश असतील, अमेरिका असेल, त्या ठिकाणी समजा अ, नेपाळ असेल किंवा आपल्या आजूबाजूचे ते सुद्धा देश घेतले. त्या देशांमध्ये ज्यावेळेस आपण फिरण्यासाठी जायचं असतं, त्यावेळेस त्या ठिकाणी आपण या आंतरराष्ट्रीय किंवा इंटरनॅशनल हॉटेल्सचं आपण त्या ठिकाणी काय करत असतो, निवड करत असतो. जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला असंख्य प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी मिळत असतात. आंतरराष्ट्रीय हॉटेल निवडण्याचं कारण काय असतं, की त्या ठिकाणी आपल्याला सारी इन्फॉर्मेशन किंवा खूप साऱ्या सुविधा त्या विशिष्ट हॉटेल्समध्ये दिलेल्या असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी सुविधा असते, ती असते मनी एक्सचेंजची. म्हणजे आपण त्या ठिकाणी परकीय चलन त्या ठिकाणी आपण बदलू शकतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा त्या ठिकाणी प्रोव्हाईड केल्या जातात, की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण अ, काही रूम सर्व्हिसेस असतात. रूम सर्व्हिसेसमध्ये त्या ठिकाणी समजा लॉन्ड्री असेल, त्यानंतर त्या ठिकाणी समजा क्लीनअप असेल किंवा त्या ठिकाणी समजा एसी असेल, फॅन असेल किंवा त्या ठिकाणी मायक्रोवेव्ह असेल, फ्रिज असेल, तर अशा वेगवेगळ्या सुविधा आपल्याला त्या ठिकाणी रूम्समध्ये दिल्या दिल्या जातात. त्याचबरोबर त्या ठिकाणी हॉटेलच्या काही विविध वेगवेगळ्या सुविधा असतात. त्याच्यामध्ये हॉटेलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी रेस्टॉरंट असतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी बार असतो. त्या ठिकाणी आपण जर बघितलं, त्या ठिकाणी आपल्याला गार्डन असतं. लहान मुलांसाठी त्या ठिकाणी गार्डन असतं किंवा त्या ठिकाणी आपल्याला काही स्पोर्ट्सच्या काही सुविधा त्या ठिकाणी दिलेल्या असतात. त्याच्यामध्ये काही खेळ असतात. आपण जर काही आंतरराष्ट्रीय हॉटेलमध्ये त्या ठिकाणी बघितलं, तर त्या ठिकाणी खेळासाठी काही जिम्स असते. जिम त्याचबरोबर त्या ठिकाणी प्लेग्राऊंड एरिया असतो. त्यानंतर गोल्फ असतं, टेनिस कोर्ट असतं. या वेगवेगळ्या प्रकारची खेळाची सुविधा त्या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्या ठिकाणी आपल्याला या हॉटेल्समध्ये ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी जातो, त्यावेळेस त्या ठिकाणी काही समजा सेमिनार असेल, कॉन्फरन्स असेल, त्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी एक विशिष्ट हॉल त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाईड केलेला असतो. त्याचबरोबर या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधांचं ज्यावेळेस आपल्याला अ, या आंतरराष्ट्रीय हॉटेल्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी सुविधा आपल्याला मिळत असतात. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय हॉटेल हे आज मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या जे काही देशामधील वेगवेगळे महत्त्वाचे जे काही सिटीज आहे किंवा मोठमोठे शहरं आहे, या शहरांमध्ये आपल्याला या आंतरराष्ट्रीय हॉटेलांचा विकास होताना आपल्याला दिसून येतात. भारतामध्ये त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर समजा मुंबई आहे. मुंबईमध्ये त्या ठिकाणी समजा ताज ताज हॉटेल आहे, ओबेरॉय हॉटेल आहे. त्यानंतर त्या ठिकाणी आपण समजा
त्याचबरोबर त्या ठिकाणी हे आंतरराष्ट्रीय हॉटेल आहे आणि आज जर आपण आंतरराष्ट्रीय हॉटेलचं बुकिंग जर करायचं असेल, तर आपण ऑनलाईन त्या ठिकाणी सर्व बुकिंग करू शकतो. ऑनलाईन बुकिंग करत असताना खूप साऱ्या त्या ठिकाणी वेबसाईट्स आहे. त्याच्यामध्ये मेक माय ट्रिप आहे किंवा Booking.coms आहे किंवा त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर क्लिअर ट्रिप म्हणून एक त्या ठिकाणी ॲप आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी OIBO आहे. त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ऑनलाईन वेबसाईट्स आहे, यांच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी भारतातील किंवा जगातील कुठल्याही हॉटेल्स त्या ठिकाणी काय करू शकतो, बुक करू शकतो. याच्यावरती आपल्याला त्या हॉटेलचे त्या ठिकाणी आपल्याला फोटोज बघायला मिळतात. त्यानंतर त्या ठिकाणी मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत, त्याच्यामध्ये समजा वायफाय असेल, पार्किंग सुविधा असेल किंवा त्यांचे काही डिस्काउंट असेल. प्रत्येक हॉटेलच्या त्या ठिकाणी सीझन वाईज त्या ठिकाणी डिस्काउंट असतात. हे डिस्काउंट पण आपल्याला त्या ठिकाणी ऑनलाईन वेबसाईटवरती त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर त्यांचं अवेलेबिलिटी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला त्या ठिकाणी इंटरनेटच्या उपयोगामुळे त्या ठिकाणी आपल्याला सहजगत्या प्रत्येक हॉटेलचं त्या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी मिळत असते. त्यामुळे त्या ठिकाणी आपलं जे बुकिंग आहे, त्या हॉटेलचं करणं त्या ठिकाणी अत्यंत सोपं त्या ठिकाणी झालंय. कुठल्याही प्रकारचं आपल्याला कम्युनिकेशन न करता सुद्धा आपण त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे त्या तारखेचं आपण त्या ठिकाणी पाहिजे त्या वेळेचं आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्यामुळे आज दिवसेंदिवस त्या ठिकाणी जसं प्रवासाच्या साधनांमध्ये वाढ झाली, तसं आंतरराष्ट्रीय हॉटेल्समध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर खाजगी प्रकारामध्ये हा एक महत्त्वाचा प्रकार आहे, की त्या ठिकाणी आज त्याची दिवसेंदिवस मागणी त्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसते. तर दुसरा जो प्रकार आहे हॉटेलचा त्याला म्हटलं तर निवासी हॉटेल. निवासी हॉटेल हे प्रामुख्याने ते पर्यटक प्रामुख्याने 1 महिना, 2 महिने, 6 महिने किंवा वर्षभर ज्यावेळेस एखाद्या विशिष्ट पर्यटनस्थळी जातात किंवा विशिष्ट उद्देशाने जातात. आता समजा काही विद्यार्थी त्या ठिकाणी समजा काही शिक्षणाच्या आधारावरती त्या ठिकाणी समजा काही वैद्यकीय शिक्षण असेल, इंजिनिअरिंग शिक्षण असेल किंवा वेगळ्या शिक्षणाच्या उद्देशाने ज्यावेळेस वेगवेगळ्या भागांमध्ये जातात. समजा त्या ठिकाणी भारताचं उदाहरण झालं तर बंगलोर असेल, पुणे असेल. तर अशा वेळेस त्या ठिकाणी अ, निवा ते प्रामुख्याने त्या ठिकाणी त्यांचं राहण्याचं जे काही नियोजन आहे, ते प्रामुख्याने निवासी हॉटेल्समध्ये त्या ठिकाणी केलं जातं. या निवासी हॉटेल्समध्ये जर आपण बघितलं, तर त्या ठिकाणी पुरवल्या जाणाऱ्या सुविधांवरती त्या निवासी हॉटेलचा दर त्या ठिकाणी ठरलेला असतो. जेवढं जास्त सुविधा निवासी हॉटेल देईल, तेवढं त्या ठिकाणी आपल्याला पैसे पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती द्यावे लागतात. मग काही विशिष्ट आपण एखाद्या उद्योगाच्या निमित्ताने त्या ठिकाणी समजा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये भेटी दिल्यात किंवा त्या ठिकाणी शैक्षणिक किंवा काही कौटुंबिक उद्देशाने ज्यावेळेस आपण या अशा वेगवेगळ्या प्रदेशांना जास्त कालावधीसाठी अशा हॉटेल्समध्ये त्या ठिकाणी राहतो, त्याला त्या ठिकाणी निवासी किंवा रेसिडेन्शियल हॉटेल्स त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा आहे तिसरा प्रकार आहे व्यापारी हॉटेल. आता व्यापारी हॉटेल जर बघितलं, तर त्याला कमर्शियल हॉटेल्स त्या ठिकाणी म्हटलं जातं. कमर्शियल हॉटेल्स म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती औद्योगिक विकास झाला आहे किंवा औद्योगिक केंद्र ज्या ठिकाणी आहे, या औद्योगिक केंद्राच्या ठिकाणी ते हॉटेल्स त्या ठिकाणी बांधले जातात किंवा हॉटेल्स त्या ठिकाणी निवासाची, भोजनाची सुविधा त्या ठिकाणी केली जाते. त्याला व्यापारी हॉटेल्स असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता आपण जर भारतातील त्या ठिकाणी जर बघितलं, समजा त्या ठिकाणी बंगलोर आहे, हैदराबाद आहे, मुंबई असेल, पुणे असेल, या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती औद्योगिक विकास झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण जर दिल्ली घेतलं, कोलकाता, हे जे महत्त्वाची शहरं आहे, या शहरांमध्ये औद्योगिक क्रांती आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर किंवा औद्योगिकीकरणाचा विकास आज मोठ्या प्रमाणावर झाला आहे. मग औद्योगिकीकरणाच्या उद्देशाने ज्यावेळेस पर्यटक किंवा त्या ठिकाणी विशिष्ट कर्मचारी ज्यावेळेस औद्योगिक उद्दिष्टाने ज्यावेळेस पर्यटनासाठी जात असतात, दुसऱ्या विविध पर्यटन स्थळी त्या ठिकाणी भेटी देत असतात, त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांचे काही चर्चासत्र असेल, सेमिनार असेल, काही कॉन्फरन्स असेल, त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या हॉटेल्समध्ये चर्चासत्राची, निवासाची त्या ठिकाणी सुविधा त्या ठिकाणी केलेली असते, भोजनाची सुविधा केलेली असते, त्याचबरोबर निवासाची पण सुविधा त्या ठिकाणी केलेली असते. तर व्यापारी दृष्टीने किंवा कमर्शियल त्यालाच त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी कमर्शियल हॉटेल्स असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर चौथा जो प्रकार आहे त्याला रोटेल्स म्हटलं जातं. रोटेल्स हा एक त्या ठिकाणी ROT रोटेल्स म्हणजे रोटेट आणि टेल्स म्हणजे हॉटेल. तर रोटेटचा रो आणि त्या ठिकाणी हॉटेलचा टेल असं म्हणून त्या ठिकाणी रोटेल्स एक नवीन संकल्पना त्या ठिकाणी निर्माण झाली. ज्यावेळेस आपण प्रवास करत असतो, त्यावेळेस प्रवासाच्या दरम्यान त्या ठिकाणी आपल्याला अ, निवासाची त्याचबरोबर जेवणाची सुविधा अशा वाहनांमध्ये केली जाते. त्याला त्या ठिकाणी रोटेल्स म्हटलं जातं.
त्याच्यामध्ये जर आपण जर उदाहरण सांगायचं झालं तर समजा डेक्कन ओडिसी आपण एक ट्रेन घेतली समजा भारतामधील, की पर्यटनासाठी प्रामुख्याने तयार केली आणि डेक्कन ओडिसीमध्ये पर्यटकांसाठी राहण्यासाठी त्या ठिकाणी प्रामुख्याने या वेगवेगळ्या सुविधांचा आलिशान एक ट्रेन जी आहे, त्या ठिकाणी राहण्यासाठी, त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांच्या अ, वेगवेगळ्या सुविधा पुरवण्यासाठी आणि त्या ठिकाणी जेवण बनवण्यासाठी. म्हणजे त्या ट्रेनमध्येच त्या ठिकाणी रेस्टॉरंट असतं. त्याच ठिकाणी त्याचं जेवण तयार केलं जातं. त्याला त्या ठिकाणी आणि ज्यावेळेस आपण थांबतो, तर ट्रेन चालू असतानाच आपण त्या ठिकाणी जेवणाचा किंवा झोपण्याचा किंवा त्या ठिकाणी मुक्कामी राहण्याचा आनंद आपण त्या ठिकाणी मिळवतो. त्यालाच त्या ठिकाणी हॉटेल्स असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. युरोपियन देशांमध्ये प्रामुख्याने काही बसेस अशा तयार केल्या गेल्या आहेत, की जेणेकरून त्या ठिकाणी अ, मुक्कामाची सुविधा त्या बसमध्ये होईल. जेवणाची सुविधा त्या ठिकाणी आपल्याला जेवण पण त्या ठिकाणी तयार करता येईल. तर असे त्या ठिकाणी जे काही रोटेट होणार आहे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना त्या ठिकाणी आपल्यासोबत मुक्कामाची आणि भोजनाची सुविधा त्या ठिकाणी केली जाते. त्याला आपण त्या ठिकाणी रोटेल्स असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर 5वा जो प्रकार आहे, त्याला त्या ठिकाणी हेरिटेज हॉटेल्स असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता भारतामध्ये जर आपण जर बघितलं, तर भारतामध्ये राजस्थानमध्ये जर आपण जर बघितलं, उदयपूर असेल, जयपूर असेल, या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती त्या ज्या ऐतिहासिक वास्तू आहे, या ऐतिहासिक वास्तूंमध्ये हेरिटेज हॉटेल्स त्या ठिकाणी सुरू केले. ते काही ते जे काही चालीरीती असतील, जे काही राजवाडे असतील, त्यांचे जे काही परंपरा असतील, त्यांचे कॉस्ट्यूम असेल किंवा त्या ठिकाणी पुरवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा असतील, त्यावेळेस आंतरराष्ट्रीय पर्यटक या विशिष्ट प्रदेशातील हॉटेल्सला त्या ठिकाणी भेटी देतात आणि त्या ठिकाणच्या प्रदेशातील संस्कृतीचा ज्यावेळेस आपल्याला माहिती करून घ्यायची असते किंवा सुखसुविधांचा आपल्याला अनुभव घ्यायचा असतो, त्यावेळेस या हेरिटेज हॉटेल्सला मोठ्या प्रमाणावरती भेटी देत असतात. मग त्या हॉटेल्सला भेटी दिल्यानंतर त्या ठिकाणचं जे काही हॉटेलची कलाकृती आहे किंवा आर्किटेक्चर्स आहे, त्यानंतर त्या ठिकाणी गार्डन असेल, त्या ठिकाणी ते पुरवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा असतील, स्थानिक रिसोर्सेस जे आहेत, संसाधने आहेत, त्यांचा वापर करून त्या ठिकाणी काही कलाकृती त्या ठिकाणी तयार केलेली असेल, ते पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिलेली असते. त्याचबरोबर त्या ठिकाणी शाही जेवण असेल, वेगवेगळे पदार्थ त्या ठिकाणी पर्यटकांसाठी बनवले जातात आणि त्या ठिकाणी त्या शाही महालांमध्ये त्या ठिकाणी राहण्याचं त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्याला हेरिटेज हॉटेल्स असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर हे हेरिटेज हॉटेल्स आपल्याला प्रामुख्याने भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर राजस्थान असेल, केरळ असेल, या राज्यांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती हेरिटेज हॉटेलचा विकास झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये काही समजा जैसलमेरचे त्या ठिकाणी फोर्ट्स असतील, काही किल्ल्यांचा सुद्धा वापर त्या ठिकाणी आज अ, रहिवासी किंवा निवासी कार्यासाठी त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे एअरपोर्ट हॉटेल्स. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्रवास करत असतो, त्यावेळेस त्या ठिकाणी एअरपोर्ट बांधलेलं असतं. त्या एअरपोर्टमध्येच त्या ठिकाणी किंवा त्याच्या आजूबाजूला त्या ठिकाणी एअरपोर्ट हॉटेल्स त्या ठिकाणी बांधलेले असतात. त्यावेळेस आपण प्रवासासाठी जातो. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ज्यावेळेस विमान प्रवास करत असतो, त्यावेळेस आपल्याला आपलं बुकिंग त्या ठिकाणी झालेलं असतं. पण कधी-कधी कालावधीनुसार कधी-कधी आपण लवकर पोहोचतो किंवा त्या ठिकाणी आपल्याला कधी-कधी एकदम ऑड टायमिंगला त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी एअरपोर्टवर उतरतो. त्यावेळेस आपल्याला कुठल्या प्रकारचे वाहन किंवा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी साधन उपलब्ध नसतं, की जेणेकरून आपण पुढच्या प्रवासासाठी जाऊ शकतो. त्याच्यासाठी त्या एअरपोर्ट लगत किंवा एअरपोर्टमध्येच त्या ठिकाणी एअरपोर्ट हॉटेल्सची त्या ठिकाणी निर्मिती केलेली असते. मग तिथे राहण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी किंवा वेटिंग रूम म्हणूनच त्या ठिकाणी हॉटेल्सचा त्या ठिकाणी आपण वापर करू शकतो. मग ज्यावेळेस आपल्याला प्रवासासाठी वेळ असेल, त्यावेळेस ह्या हॉटेलचा वापर करून आपण त्या ठिकाणी मुक्कामी थांबू शकतो. आज ज्या ठिकाणी एअरपोर्ट्स आहे, आज आपण जर बघितलं, तिथे छोटे-मोठे शहरं पण आज त्या ठिकाणी आपल्याला एअरपोर्ट विकसित होताना आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी समजा आपण महाराष्ट्रामध्ये जरी बघितलं किंवा नाशिकच्या आजूबाजूला जरी बघितलं, समजा नाशिक असेल, शिर्डी एअरपोर्ट असेल, या ठिकाणी छोट्या-मोठ्या शहरांमध्ये सुद्धा आज त्या ठिकाणी आपल्याला एअरपोर्ट्स त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतात आणि त्या ठिकाणी मग एअरपोर्ट हॉटेलचा वापर त्या ठिकाणी आज पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर होताना त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं तरंगती हॉटेल्स. तर तरंगती हॉटेल्स त्याला हॉटेल म्हटलं जातं. फ्लोट म्हणजे फ्लोटिंग करणं, तरंगतं आणि त्या ठिकाणी टेल म्हणजे हॉटेलचं टेल त्या ठिकाणी घेतलेलं आहे. तरंगती हॉटेल्स म्हणजे की ज्या ठिकाणी आपण एखाद्या पाण्यावरती त्या ठिकाणी तरंगत्या भागावरती त्या ठिकाणी आपण जे राहतो किंवा मुक्काम करतो किंवा जेवण करतो. तर त्या
पद्धतीला त्या ठिकाणी तरंगती किंवा फ्लोटेल्स असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता फ्लोटेल्सचं प्रमाण आपण जर बघितलं, तर सगळ्यात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केरळमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय, की त्या ठिकाणी जे काही रिव्हर्स बॅकवॉटर्स आहे, त्या बॅकवॉटर्सवरती आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पर्यटक त्या होड्यांवरती त्या ठिकाणी होड्यांचं रूपांतरण हे घरांमध्ये त्या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्या बॅकवॉटरवरती मग बोट चालवणं असेल किंवा त्या ठिकाणी मुक्काम करणं असेल किंवा त्या बोटवरतीच त्या ठिकाणी एक रूम्स त्या ठिकाणी बांधलेल्या असतात आणि त्याच्यावरती त्या ठिकाणी राहण्याच्या सुविधा, त्याचबरोबर त्या ठिकाणी अ, राहण्याच्या सुविधा, त्याचबरोबर जेवणाच्या सुविधा, त्याचबरोबर इतरही सुविधा त्या ठिकाणी प्रोव्हाईड केल्या जातात. ज्याच्यामध्ये वायफाय असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी समजा काही अ, अ, लॉन्ड्रीच्या त्या ठिकाणी सुविधा असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी समजा काही फिशिंगच्या काही ॲक्टिव्हिटीज असतील, स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज असतील किंवा बायसिकल्स असतील फिरण्यासाठी. तर या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा या तरंगते हॉटेल्समध्ये किंवा फ्लोटिंग हॉटेल्समध्ये त्या ठिकाणी केलेल्या असतात. मग पर्यटक ज्यावेळेस अशा पर्यटन स्थळांना भेटी देत असतात, त्यावेळेस त्या स्वतःहून त्या ठिकाणी या विशिष्ट फ्लोटिंग हॉटेल्समध्ये राहण्याचा आनंद त्या ठिकाणी घेत असतात. जमिनीवरच्या हॉटेलमध्ये तर आपण नेहमीच राहतो, पण त्या ठिकाणी फ्लोटिंग हॉटेल्समध्ये राहण्याचा एक जो महत्त्वाचा आनंद आहे, तो पर्यटक त्या ठिकाणी या विशिष्ट जागी त्या ठिकाणी घेत असतात. त्याचबरोबर आपण जर बघितलं, की ज्या मोठमोठ्या क्रूज आहे किंवा शिप्स आहे, या रेसिडेन्शियल ज्या आहे, यांचाही वापर त्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावरती राहण्यासाठी त्या ठिकाणी पर्यटकांकडून केला जातोय. शेवटचा जो प्रकार आहे त्याला होमस्टे म्हटलं जातं. तर होमस्टे हा एक महत्त्वाचा प्रकार आज दिवसेंदिवस विकसित होताना त्या ठिकाणी येतोय. स्थानिक लोकांना त्यापासून मोठ्या प्रमाणावरती रोजगार पण त्या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसून येतोय. म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी आपण ज्या भागामध्ये राहतो किंवा जे काही विकसित पर्यटन स्थळं आहे, की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण जर समुद्रकिनारे घेतले, की त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपला महाराष्ट्रामधील कोकण भाग घेतला. त्याचबरोबर त्या ठिकाणी गोवा प्रदेश घेतला किंवा ज्या राज्यांची पूर्ण आर्थिक व्यवस्था ही पर्यटनावरती अवलंबून आहे, की त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण अ, उत्तरांचल घेतलं, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, सिक्कीम, राजस्थान, गोवा, केरळ या राज्यांची पूर्णतः इकॉनॉमी ही पर्यटनावरती अवलंबून आहे. आणि मग ज्या भागामध्ये राहणारे जे लोकं आहे, त्या लोकांनी आपल्या घरामध्येच त्या ठिकाणी 2, 3, 4 रूम त्या ठिकाणी वाढवून पर्यटकांसाठी हे निवासस्थानं म्हणून आज उपलब्ध करून दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आज समजा आपण महाबळेश्वर घेतलं, त्याचबरोबर त्या ठिकाणी कोकणामध्ये आपण जर त्या ठिकाणी समजा देवबाग घेतलं, तारकर्ली घेतलं, वेंगुर्ला असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी रत्नागिरीचे त्या ठिकाणी समजा काही अ, भाग असेल, तर या भागांमध्ये पर्यटकांनी आपल्या घरामध्येच पर्यटकांना राहण्यासाठी त्या ठिकाणी राहण्याची सुविधा, त्याचबरोबर त्या ठिकाणी स्थानिक जे काही खाद्यपदार्थ आहे, त्यांची त्या ठिकाणी मेजवानी या लोकांना त्या ठिकाणी दिली जाते. त्यामुळे आज दिवसेंदिवस होमस्टे हा जो काही हॉटेलचा जो प्रकार आहे, हा दिवसेंदिवस लोकांमध्ये आज विकसित होताना आपल्याला त्या ठिकाणी येतोय. त्यामुळे आपण ज्या भागामध्ये जातो, त्या भागांमध्ये त्या ठिकाणी स्थानिक लोकांचं जर लोकजीवन आपल्याला समजून घ्यायचं असेल, त्या ठिकाणच्या स्थानिक साधन संपत्तीची आपल्याला माहिती करून घ्यायची असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी होमस्टे हा एक महत्त्वाचा पर्याय त्या ठिकाणी विकसित होताना आपल्याला मिळतो. आज आपण हॉटेलच्या विविध प्रकारांचा त्या ठिकाणी अभ्यास केला. खाजगी निवासस्थानांचे इतर त्या ठिकाणी जे काही प्रकार आहे, त्यांचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.